नमस्कार, सुप्रभात. मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महिला वर्ल्ड कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत केलं. या विजयासह टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. आता विजयासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात काल मनसेचा पदाधिकारी मेळावा मुंबईत पार पडला. राज ठाकरेंनी मेळाव्यातून मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला. तसेच निवडणूक आयोग आणि केंद्र व राज्य सरकारवरही तोप डागली. तर मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी चाटुगिरी करावी असे म्हणत एकनाथ शिंदेंना लक्ष केलं. राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं. 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटली हे दिल्लीला कळलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलं, नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स. ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची. बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं. ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल. मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत, अडाणीला देऊन टाका, तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत. हे सगळं येतं सत्तेतून, सत्ता येते याच्यातून. म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो. दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती. तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. काल शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. अपना जो घोषणा पत्र दिया था उस घोषणा पत्र में किसानों को कर्जा माफ़ करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी. उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है. एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है. ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ़ करना है, उसके नियम निकष क्या होंगे, इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी. और उसके बाद 3 महीने में यानी 30 जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के आधार पर ये जो हमारे किसान हैं इन किसानों को कर्जा माफ करेंगे. मुंबईत रोहित आर्याने 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेत पोलीस आणि रोहित आर्या यांच्यात झालेल्या चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला आहे. रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. सुदैवाने ओलीस ठेवण्यात आलेल्या सर्व मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली.
शिक्षण विभागाकडून आपली फसवणूक झाली असून सरकारने 2 कोटी रुपये थकवल्याचा आरोप रोहितने केला होता। त्यावर माजी शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। आता विद्यमान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडली, तसेच आज या घटनेचा संपूर्ण अहवाल येईल असेही त्यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनलचे पारडे जड असल्याचं स्पष्ट झालं आहे। येत्या रविवारी होणाऱ्या एमओच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यापैकी 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। मुंबईत 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पॅनलची घोषणा अर्जुन पदक विजेते अशोक पंडित आणि ध्यानचंद पदक विजेते प्रदीप गंधे यांनी केली आहे। 30 मतदार संघटनांपैकी 22 पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे। भारतीय हवामान विभागाकडून देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे। मोठा चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे, मात्र त्यामुळे आता पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात रेल्वे लाईनवर उभं राहून रील बनवताना रेल्वेच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना शेगाव जवळील आळसाना रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे। दरम्यान रील बनवण्यात मग्न असताना व कानात हेडफोन लावलेला असताना रेल्वे आल्याचे शेख नदीमला कळलं नाही आणि तो रेल्वेच्या खाली आल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला। तर दुसरीकडे रील बनवताना हजर असलेला नदीमचा मित्र सुद्धा गंभीररित्या जखमी झाला आहे। महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता CBSE बोर्ड परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। त्यानुसार 17 फेब्रुवारी 2026 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत। केंद्रीय परीक्षा बोर्डाने नियोजित वेळापत्रक जारी केलं आहे। विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या 4 महिन्यापूर्वीच हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मोठा कालावधी मिळणार आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।